लोकांना दाखवण्यासाठी हे 2 रंगाचे मोती असले तरी माझ्या सिद्धीने हे 2 मोती मी काळ्या रंगाचे करणार. आजपर्यंत या खेळात कोणीच जिंकलेलं नाही. जगदंबाही जिंकणार नाही. हिने जर यातला काळा मोती काढला तर ती माझी गुलाम, मी तिचा स्वामी. मग मी म्हणेल ते सगळं ती ऐकणार. तुझाई आजपर्यंत या बटुळ्यामधून कुणीच पांढरा मोती काढलेला नाही. मग नेहमी नियमानुसार वागत असल्याचं नाटक करतो, पण इथे तो नक्कीच कपट करत असणार. पण तो खोटा असला तरी मी नियम मोडणार नाही. हा डाव मी वेगळ्या प्रकारे खेळायचा ठरवला. तू फक्त माझ्या पाठीशी राहा. कसला विचार करतेस? घाबरलीस की काय? एक गोष्ट लक्षात ठेव, आता माघार नाही. आज जगदंबेचा खेळ संपणार. ती हारणार आणि तुळजा ती माझी होणार. अरे देवा, मोती पडला माझ्या हातनं. मी पांढरा मोती काढला होता. हा, असं कसं होईल? अहो खरंच पांढरा मोती काढला होता. हे बघा, हाच तो पांढरा मोती. नाही, तू तू खोटं बोलतीयस. त्यात तर दोन्ही मोती का? काय झालं, बोला की. त्या बटुळ्यात दोन्ही मोती काय? नाही, काय नाही. तू नियमानं वागत नाहीयेस. तुझ्या हातात पांढराच मोती होता याचा पुरावा काय? तू कपट करतेस. कसं सिद्ध करणारेस? बरोबर आहे की नाही माझं म्हणणं? ही खोटं बोलत नसेल कशावरून? खरं आहे तुमचं. मी खोटं बोलते ना? असं तुम्हाला वाटणं शक्य आहे. कोण खरं कोण खोटं हे शोधायचा एक उपाय आहे माझ्याकडे. मी काढलेला मोती काळा होता असं म्हणायचंय ना तुम्हाला? हो, बरोबर. म्हणजे ह्या बटव्यात असलेला दुसरा मोती पांढरा असायला पाहिजे. नाही नाही, हे खोटं आहे. यातले दोन्ही मोती का? बरोबर आहे ना माझं? वय वय वय. हे शांत बसा. हिनं मला कचाट्यात पकडले. आता मी स्वतःच यातून मोती काढतो आणि पुन्हा काळ्याचा पांढरा करतो, म्हणजे हिला खोटं ठरवता येईल. काका,
मी बघते ना. हे बघा, हा काळा मोती आहे. म्हणजे मी जो आधी काढला होता तो पांढराच मोती होता. म्हणजे मी जिंकले. आता तुम्ही कुणीच ह्याचे गुलाम नाहीत. आणि आता हे आपलं गाव सोडून जाणार. नाही, हे शक्य नाही. जगदंबा जिंकणं शक्य नाही. मदराज हारणं हे सुद्धा शक्य नाही. आई राजा, आई राजा, ती जिंकलीये. सगळ्या गावासमोर नियमानं त्या मदराजाला तिनं पराभूत केलंय. थांबा. एवढा चेकाळून जल्लोष करायची गरज नाहीये. ही जिंकली असली तरी परिस्थिती फारशी बदललेली नाहीये. म्हणजे मी जिंकले म्हणजे तुम्ही जमीनदारी सोडून जाणार, गाव सुद्धा सोडून जाणार. हे ठरलं होतं ना आपलं. तुम्ही मान्य सुद्धा केलं होतं. बरोबर आहे, पण नियम असा आहे की धनाजी परत आल्यानंतरच मी जमीनदारी सोडू शकतो. तोपर्यंत कोणीही कुठल्याही मार्गाने मला इथून बाहेर काढू शकणार नाहीये. वा वा मदराज वा. हेच अपेक्षित होतं तुझ्याकडून. हरलेली बाजी पलटवलीस तू. पुन्हा जिंकण्याच्या आशा पल्लवित केल्यास. वा. धनाजी इकडे आलेला नाही आणि तो येणारही नाही. जगदंबे, तू जिंकली असलीस ना तरी कोणाचीही गुलामीतून सुटका होणार नाहीये आणि मी इथून जाणार नाहीये. मला नियमानं हरवायला निघालेलीस ना, पण आधीचे नियम पुन्हा विसरलीस. मीच तुला नियमानं हरवलंय. तू का हसतीयस? हरल्याचं कळल्यावर तुला वेड लागलं की काय? बघा मंडळी, बघा, तुमचा तिच्यावर भरोसा होता की तुमची जगदंबा वेडी झाली. अहो काका, आता मी जे दाखवणार आहे ना ते बघून तुला वेळ लागेल मदराजा. जरा येता का पुढे?
धनाजी, तू इथे कसा आलास? मी तर याला एवढी धनदौलत, एवढा ऐशोआराम दिला होता की ते सोडून हा येऊ शकणार नव्हता. तुझ्यामुळेच त्यांना मदाची म्हणजे गर्वाची बाधा झाली होती. ते ज्या गोष्टीबद्दल गर्व करतात ती किती खोटी आहे ते मी त्यांना दाखवून दिलं. आणि ते ह्यांना पटलं. आणि म्हणून ते इथे परत आले. मी माझ्या हक्काच्या गावात परत आलोय मद्राज. आपला करार आता संपला. मी माझं गाव परत घेतोय. नाही, मी हरू शकत नाही. मी हे गाव सोडणार नाही. मी इथून जाणार नाही. मी ही जमीनदारी सुद्धा सोडणार नाही. मी तुला जिवंत सोडणार नाही. आम्ही आता तुझं गुलाम नाही. आमच्या माणसाकडे वाकडे नजरानं बघायचं नाही. हा, इथून निघून जा. या गावात परत दिसलास तर इथंच काढून टाकू. एवढे भाजलात तुम्ही? हा, मागे वा. तुझच्या आहात तुम्ही, गलीच्या आहात तुम्ही. एकेकाला चिरडून टाकेन मी. तू आम्हाच चिरडणार होय ना? तुझा मुर्दा बशिरा तुझा मेल्या आम्हाला ठेवतोस वय. आमच्या माणसासनी कैदेत टाकून आमची हालहाल करतोस वय र. आता तुझा हाल आम्ही काय करतो ते बघत. ए, ए, अरे अरे कुठे गेला? अरे हवेतच गायब झालं की यो. वय की. महिषा, महिषा ऐक. महिषा थांब जरा. त्या जगदंबेचा अवतार संपणार म्हणून सगळेच जण किती उत्सुक होते. पण इथे इथे तर त्या मदराजाचाच अवतार संपलेला दिसतोय. जगदंबा, माझं लेकरू जगदंबा.